सूत्र 107. कायकृत्यासह पूर्वं ततो वाग्विस्तरासह अथ चिंतासहस्तस्म देवमेवाहमास्थितः. सर्वप्रथम मी शारीरिक कर्मांचा विरोध करून त्यातून मुक्त झालो. नंतर वाचिक कर्मांचा विरोध करून त्यातून मुक्त झालो. आता मी स्थिर आणि शांत झालो आहे. नाथ सांगतात, आत्मज्ञानाची अनुभूती घेतलेला जनक राजा आता आपल्या स्वतःच्या स्थितीचं वर्णन करत आहे. ही स्थिती आणि हे वर्णन आत्मज्ञानी माणसांचं प्रतिनिधित्वच करत आहे, यात शंका नाही. राजा जनक म्हणतो, हे गुरु, आपल्या परम उपदेशानं मला आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडला. एक एक मजल गाठत मी मुक्तीच्या दिशेनं वाटचाल करू लागलो. वासना, विकार आणि अहंकार हे माणसाच्या कृतींचे कारक आणि प्रेरक आहेत. वासनेमुळे मनात तरंग निर्माण होतात. वासनापूर्तीच्या तीव्र इच्छेमुळे विकार उत्पन्न होतात. ते अहंकाराला डिवचून जाग करतात आणि जागाच ठेवतात. मग तोही शरीराला वेठीला धरून कर्म करू लागतो. विकार आणि अहंकार यांची पूर्ती झाली की मन तात्पुरतं शांत झाल्यासारखं भासतं, पण ती आणखी काही वासनांची नांदी असते. एका वासनापूर्तीतून दुसऱ्या वासनेचा जन्म होतच असतो. मग तिच्या पालन पोषणासाठी शरीर कार्यरत होतच राहतं. तेव्हा प्रथम शरीराची ही धावपळ थांबवणं आवश्यक आहे. शरीर एका जागी बसवलं तरी मनाचं काय? ते तर वायुवेगानं धावतं. शरीरानं जे करणं शक्य नाही ते माणूस मनानं करू पाहतो, म्हणजे मनाला वेठीला धरून कामाला लावतो. त्यामुळे मन अशांत, अस्थिर राहतं. त्याला अहंकाराची जोड असतेच. म्हणून कर्ममुक्ती केवळ शरीरानं होऊन भागणार नाही. वाचेनं आणि मनानंही कर्ममुक्ती साधायला हवी. एकूण कर्माच्या विचारापासूनच मुक्त व्हायला हवं. त्यासाठी कर्मांची काया वाचा मनानं उपेक्षाच करायला हवी. त्यागात पुन्हा अहंभाव बळावू शकतो. म्हणून त्यागापेक्षा त्यांची उपेक्षा करणंच योग्य आहे. आत्मज्ञान प्राप्त झालेला माणूस हे सत्य सहज स्वीकारतो आणि कायिक, वाचिक, मानसिक कर्मांमधून मुक्त होतो. त्यामुळे तो शांत होतो. आता त्याचं चित्त कशानंही विचलित होत नाही. सर्व घटनांकडे तो साक्षी भावानं बघत त्यांचा स्वीकार करतो. त्यांचं कर्तेपण स्वतःकडे घेत नाही. मुळात आसक्ती उरत नाही. आसक्ती नसल्यानं अहंकारपणाला लावून ती पूर्ण करण्याची धडपड नाही. धडपड नाही म्हणून कर्तेपणाचं ओझं नाही. ही भाररहित अवस्था हीच खरी मुक्ती आणि शांती. आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की ही मुक्तावस्था प्राप्त होणारच. आत्मज्ञानाच्या प्राप्तीमुळे जनक ह्याच मुक्ती आणि शांतीच्या अनुभूतीला आणि पर्यायानं आत्मानंदाला प्राप्त झाला आहे.